अमरावती शहर के जयस्तंभ चौक स्थित एक पान दुकान पर 3 अज्ञात व्यक्तियों ने देसी कट्टे से फायरिंग कर सनसनी फैला दी। घटना जय भोले पान सेंटर में घटी, जहां तीनों आरोपी बिना किसी चर्चा के दौरान दुकान में घुसे और एक ने बंदूक निकालकर फायर कर दी। फायरिंग के बाद तीनों आरोपी तुरंत मौके से फरार हो गए। घटना के चलते पूरे जयस्तंभ चौक परिसर में अफरा तफरी मच गई। सूचना मिलते ही पुलिस उपायुक्त गणेश शिंदे अपने दल के साथ घटनास्थल पर पहुंचे और जांच शुरू की। पुलिस ने आसपास के सीसीटीवी फुटेज खंगाले, जिसमें तीनों आरोपी कैद हो गए। फिलहाल पुलिस जांच में जुटी हुई है और आरोपी की तलाश जारी है। गणेश शिंदे पुलिस उपायुक्त ने बताया कि मामले की गंभीरता को देखते हुए हर एंगल से जांच की जा रही है। जल्दी आरोपी को गिरफ्तार किया जाएगा। इस फायरिंग की घटना ने शहर की शांति व्यवस्था पर सवाल खड़े कर दिया और नागरिकों में डर का माहौल बन गया है। पाण्यात टाकायचे आर्टिकल्स असतात त्याचा व्यवसाय करतात. ते जुने व्यापारी आहेत. ते याच्यातले संपूर्ण जिल्हाभरामध्ये ते त्याचा व्यवसाय करतात. त्यांचे काय 5-10-20 सप्लायर आहे आणि 1000-2000 जे काय असेल ते क्लायंट आहे. तर आज संध्याकाळी साधारणपणे तासाभरापूर्वी त्यांच्याकडं हे गुरुबक्ष मंगलानी हजर नव्हते, परंतु दुकानावर ते विकी मंगलानी आहे का असं विचारत 3 मुलं आतमध्ये आली आणि विकी मंगलानी काय असं विचारत त्यांनी मग त्यांना तो काही विकी मंगलानी अभी नाही आहे तो बुलाव किंवा अशा पद्धतीचं हे करून मग तो नाही आहे तर कुठं गेला काय गेला असं म्हणत यांना दहशतीखाली घेण्यासाठी दुकानात हजर असलेले जे दुसरे सागर मंगलानी आहेत, गुरुबक्ष मंगलानीचे ते मुलगा आहे ना, गुरुबक्ष मंगलानींचा मुलगा आहे आणि ते जॉईंट फॅमिली असल्यामुळे एकत्रित बिझनेस करतात. विकी त्यांचा मुलगा आहे आणि सागर मुलगा आहे. गुरुबक्ष त्यांचा मुलगा आहे, भतीजा आहे, पुतण आहे आणि सागर भाऊ आहे. बरोबर, सागर याचा भाऊ आहे, चुलत भाऊ, परंतु तो त्याचा चुलत भाऊ आहे सागर. आणि त्यांनी मग विकी नाही अशा कारणावरून तो त्याला बोलवा आणि मग यांना धमकावण्यासाठी एका गावठी कट्ट्यामधून फायर केलेला आहे. 3 इसम होते आणि नंतर ते लगेच पळून गेले. दरम्यानच्या काळात त्यांनी एक ते दुकानाच्या काउंटरची काच फोडलेली आहे आणि पाण्याचे जे कॅन आहेत ते कॅन त्यांच्या दुकानामध्ये फेकले. त्यांनी त्याच्या मागे असा बोर्डवर फायर डायरेक्ट त्यांच्या अंगावर एकच राऊंड. त्यांच्या अजून आम्ही पूर्ण तपास करतोय. आम्ही फॉरेन्सिक टीम आणून आणखीन काय मिळालं तर मग मी काही बोलले नाही. ते फक्त विकी कुठे असं विचारलं त्यांनी. त्याच्यामुळे त्या विकी जेव्हा उद्या सकाळी येईल, हे लोक त्यांना ओळखत नाही. जे दुकानाच्या काउंटरमध्ये जे आता होते हे त्या 3 आरोपींना ओळखत नाही, फक्त ते विकीचंच नाव घेत होते. त्याच्यामुळे विकी जेव्हा या ठिकाणी पोहोचतील त्यावेळी ते विकी आता आउट ऑफ टाऊन आहेत मुंबईला किंवा आणखी ते आम्ही चेक करतो आता, म्हणजे कुठे झाले काय झालं. अभिषेक पानसे The cool new Glanza. Go Hatchin'. Go awesome.